तर अवकाळी पावसामुळे जालन्याच्या जाफराबाद तालुक्यात रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालंय। अवकाळी पावसामुळे शेकडो एकरवरील पिकं ही आडवी झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। तर बीडमध्ये आज सकाळपासूनच अवकाळी हलक्याशा पावसाला सुरुवात झाली। शेतातील काढायला आलेली तूर, हरभरा यासह आंब्याला नव्यानं फुटणाऱ्या मोहरावर देखील याचा परिणाम होणार आहे। तर विदर्भातील देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। या पावसामुळे वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्यांची एकच धावपळ झाली। दृश्य आपण पाहतोय जालन्यामध्ये खरं तर पिकं ही अक्षरशः आडवी झालेली आहेत, भुईसपाट झालेली आहेत। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। तर बीडमध्ये सुद्धा आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली, त्यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत आणि सोबतच शेतकऱ्यांची चिंता वाढली। जालन्याच्या जाफराबादमधले दृश्य आपण पाहतोय। ही बीडची दृश्य, रस्त्यावर काही प्रमाणात तुरळक असा पाऊस पडताना दिसतोय, मात्र अचानक आलेल्या या पावसामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। तर बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी शेतमाल आणलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा नुकसान झालं आणि त्याचे दृश्य आपण वाशिममधून पाहतोय। शेतकऱ्यांची तारांबळ यामुळे उडालेली आहे।